हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. तो चलिए शुरू करते हैं. आहे तर आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक असं म्हणत पण इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघणार आहोत की आज आम्ही बघणार की डिफरन्स बिटवीन कॉपीराइट क्लेम आणि कॉपीराइट स्ट्राईक ह्याच्यामधलं काय डिफरन्स आहे आणि हे काय आहे एक्झॅक्टली, तर ते आपण आज बघणार आहोत. ओके, समझ रहे हो ना. आता कॉपीराइट म्हणजे नॉर्मली आपल्याला माहिती आहे, कॉपी म्हणजे काय केलं आम्ही दुसऱ्यांचं काहीतरी कॉपी करायला. तुम्ही समज की कॉपी म्हणजे काय, दुसऱ्यांचं आपण कॉपी करायला. आता एक्झाम मध्ये वगैरे कसं, जर आम्ही दुसऱ्यांचं वगैरे कॉपी करलो आणि सापडलो आम्ही कॉपी करताना, तर कसं करतात, आम्हाला पेपर ते लिहायला देत नाही किंवा क्लासमधून बाहेर करतात, बरोबर. आम्ही फेल पण होऊ शकतो, राईट. तसंच आपण कॉपीराइट क्लेम आणि कॉपीराइट स्ट्राईक म्हणजे काय बघणार आहोत. ओके, आता फर्स्ट बघूया आपण कॉपीराइट स्ट्राईक म्हणून. समजा तुम्ही व्हिडिओज वगैरे तुमचे अपलोड केले आणि तुमच्या कुठल्या पण व्हिडिओला कॉपीराइट स्ट्राईक आलाय, तर कॉपीराइट स्ट्राईक कधी येते, समजा तुम्ही जर आता समजा तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कुणाच्या दुसऱ्यांचं कॉन्टेंट जर त्याच्यामध्ये यूज केला, ओके, जे त्यांनी स्वतः बनवलं, एक दुसरा समजा की दुसरा कोणता क्रिएटर आहे ज्याने स्वतः आपला कॉन्टेंट बनवलाय, स्वतः मेहनत करून त्यानं बनवलाय आणि त्याच्यातलं समजा मी थोडंफार जरी कंटेंट यूज केलं, थोडं 50% असू दे, 100% असू दे, 70% असू दे, थोडा पण आम्ही त्याच्यामध्ये कंटेंट जर यूज केलो आणि त्यांना जर समजलं किंवा बघू शकता तुम्ही युट्यूबमध्ये कॉपीराइट मॅचिंग टूल म्हणून असते. त्या मॅचिंग टूल मधून कसं होतं की त्यांना समजते, जर आम्ही त्यांचा कॉन्टेंट यूज केलं तर काय होतं, त्यांना समजतं की आमचं कॉन्टेंट कोणतरी यूज केलं म्हणून. फॉर एक्झाम्पल समजा माझाच कोणतरी व्हिडिओ यूज केला तर मला समजते कॉपीराइट मॅचिंग टूल मधून, मला समजते की माझा कॉन्टेंट कोणतरी यूज केलेला आहे. मग समजा तुम्ही खूप मेहनत करून जर तो व्हिडिओ बनवला असेल किंवा कॉन्टेंट क्रिएट केला असेल आणि तो कॉन्टेंट कोणत्या दुसऱ्याने यूज केला, तर तुम्ही काय करू शकता, त्यांना तुम्ही कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकता. तसं समजा तुम्ही यूज केला तर ते लोक जे जे कॉन्टेंट बनवतात ना, ते तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतात. ओके, देऊ शकतात. आणि समजा तुम्हाला एकदा कॉपीराइट स्ट्राईक असलं तर तिथं तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण कॉपीराइट स्ट्राईक आलं तर कसं होऊ शकतं, तुमचं चॅनल पण जाऊ शकतो. पण कधी जेव्हा तुमच्यावरती 3 कॉपीराइट स्ट्राईक आलं, तर एक आलं तर काय होऊ शकत नाही. समजा तुम्हाला एक कॉपीराइट स्ट्राईक आला तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे त्यांचं ज्यांनी तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक द्या त्यांची ईमेल आयडी पण तुम्हाला मिळून जाते. ओके, म्हणजे त्यांनी मेल करतात तुम्हाला, मेल पण येतो युट्यूबकडून, युट्यूबला पण समजतंय, मग युट्यूब तुम्हाला मेल करतो की ह्यांनी तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक दिलेला आहे म्हणून. मग तेव्हा आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करून, त्यांना मेल करून, मेलवरती बोलून त्यांच्याशी सॉरी चुकलं आमचं म्हणून, तर आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट केलं, त्यांनी जर ॲग्री झाले तर त्यांनी कॉपीराइट स्ट्राईक काढू शकतात. जर काढले तर ओके, आमचा व्हिडिओ पण परत वापस येतो आणि रेग्युलर चालू होतं. पण कॉपीराइट स्ट्राईक दिले तर आमचा व्हिडिओ चॅनलमधून त्यांनी काढून टाकतात. ओके, आमच्या चॅनलमध्ये येणार नाही व्हिडिओ, तो जातोय व्हिडिओ. आणि कसं होतं की 90 डेज पर्यंत एक स्ट्राईक राहतो आमच्या चॅनलवरती, 90 डेज पर्यंत. ओके, आणि समजा 90 डेज मध्ये आणि तुम्हाला 2 कॉपीराइट स्ट्राईक आले, म्हणजे टोटल 3 झाले, राईट. आणि 2 जर एक्स्ट्रा आले 90 डेज मध्ये, तेव्हा तुम्हाला टोटल 7 डेज येतात सेटलमेंट करायला. म्हणजे त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही की त्यांनी कॉपीराइट स्ट्राईक काढतात का बघा, असं कम्युनिकेट करून घ्या ईमेल थ्रू म्हणून. समजा त्यांनी ऐकून घेतले, ओके, व्यवस्थित झालं तर तुमचा चॅनल चालतो. समजा त्यांनी नाही ऐकले, कॉपीराइट स्ट्राईक त्यांनी काढले नाही, तर तुमचा चॅनल युट्यूबमधून त्यांनी काढू पण शकतात. असं पण आहे पॉलिसी. जेव्हा कॉपीराइट आपल्याला स्ट्राईक येतो तेव्हा असं पण होऊ शकतं की त्यांनी आमचं चॅनल काढू पण शकतात. ओके, तो समजा तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक झालं तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. व्हिडिओमध्ये जर आलं तर ट्राय करा की दुसऱ्यांचं कॉन्टेंट तुम्ही यूज करताना पण जरा केअरफुली यूज करा. ओके, कारण त्यांनी पण मेहनत केलेलं असतं, त्यांचा आपण यूज करायचं म्हणजे पण जरा हे असतं, राईट. त्यासाठी तुम्ही यूज करताना पण जरा केअरफुली यूज करा. आणि जरी कॉपीराइट स्ट्राईक आला तर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करा, सॉरी वगैरे बोलून तुम्ही काय करू शकता, कॉपीराइट स्ट्राईक मागे घेऊ शकता, म्हणजे त्यांनी मागे घेऊ शकता, त्यामुळे तुमचं चॅनल व्यवस्थित चालू शकतो. ओके, तर हे झालं कॉपीराइट स्ट्राईक म्हणून. नेक्स्ट आहे कॉपीराइट क्लेम. समजा तुमच्या चॅनलवर कॉपीराइट क्लेम आलं तर तुम्ही घाबरायची गरज नाहीये, कारण क्लेम कॅज्युअल किंवा नॉर्मल म्हणू शकतो आपण. क्लेम क्लेम केव्हा येतं, हे जास्तीत जास्त जेव्हा आपण म्युझिक यूज करतो, लाईक कुठलं पण म्युझिक यूज करतो ना, कारण म्युझिक हे कोणत्या दुसऱ्याने लिहिलेलं असते, कोणत्या दुसऱ्याने बोललेलं असते, त्यांची मेहनत असते त्याच्यामध्ये, राईट. मग तिथं काय असते, जेव्हा त्यांनी युट्यूबमध्ये म्युझिक वगैरे घालतात ना, तेव्हा त्यांनी कॉन्टेंट आयडी मिळते. ओके, मग त्या आयडी थ्रूच काय होतं, त्यामुळे कॉपीराइट क्लेम आपल्याला येतोय. मग समजा तुमच्या चॅनलला कॉपीराइट क्लेम आले, तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, की एवढंच होऊ शकते की त्या व्हिडिओला जे व्ह्यूज वगैरे येतात आणि जे काय म्हणतो आपण मॉनिटायझेशन झाल्यानंतर जे इन्कम वगैरे येते, ते सगळं ज्याचं रिअल कॉन्टेंट आहे ना त्याला जाते, आपल्याला त्याचा काहीच फायदा नाही. त्यांना ते सगळं काय जातं, कॉन्टेंट त्यांना जाऊ शकतो. ओके, म्हणजे त्यांनाच जाते ते ऍक्च्युली कॉपीराइट जर क्लेम आला तर तुमच्या व्हिडिओला. जे काही इन्कम त्या व्हिडिओचं असेल ते त्यांना जाऊ शकतो, त्यांना जाते. पण इथं घाबरायची गरज नाही, तुमच्या चॅनलला काही होणार नाही जर क्लेम आलं तर. पण स्ट्राईक आलं तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते.
आणि तुम्हाला 90 डेजमध्ये तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करून स्ट्राईक काढून घ्यायला पाहिजेत. आणि 90 डेजमध्ये आणि 2 आलं तर मग खूप डेंजर आहे. मग आणि तुम्ही फक्त 7 दिवस मिळतात त्यांच्याशी बरोबर कम्युनिकेशन करायला. ओके. सो हे आहे 2 कॉपीराइट स्ट्राईक आणि कॉपीराइट क्लेम मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर समजा तुम्हाला त्यात काही समजलं नसेल, काही क्वेश्चन असतील कॉपीराइट स्ट्राईक आणि क्लेम बद्दल, तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला आन्सर करेन. ओके. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच एव्हरीवन गाईज.